लाइक माइंडेड फैमिलीज जो सेम वैल्यूज शेयर करती हैं। किड्स बिल्कुल हलाल एनवायरनमेंट में सेफली ग्रो कर रहे हैं। एल्डर्स को रिस्पेक्ट और केयर मिलता है नेचुरली। प्रेयर स्पेसेस और कम्युनिटी गैदरिंग्स वॉकिंग डिस्टेंस में है। पीसफुल सराउंडिंग विद स्पिरिच्युअल वेलनेस। ही जाहिरात आहे धर्मावर आधारित उभ्या राहणाऱ्या एका टाउनशिपची। मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कर्जतमध्ये एका कंपनीनं हलाल लाईफस्टाईलशी संबंधित एक टाउनशिप प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली। मात्र या जाहिरातीनंतर धार्मिक ध्रुवीकरण आणि भेदभावाच्या मुद्द्यावरून वाद पेटलाय। राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं या प्रकरणी राज्य सरकारला नोटीस पाठवली आहे। नेमकं प्रकरण काय ते पाहूया। कर्जतमधील प्रकल्पाला रेराकडून मंजुरी देण्यात आली आहे। मात्र टाउनशिप प्रकल्प फक्त मुस्लिम लोकांसाठी असल्याचा जाहिरातीतून प्रचार करण्यात आलाय। त्यामुळे धार्मिक ध्रुवीकरण आणि संविधानातील समानतेच्या तरतुदीचं उल्लंघन झाल्याची तक्रार करण्यात आली। त्या आधारे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून टाउनशिप प्रकल्पाला नोटीस देण्यात आली। त्या आधारेच राज्य सरकारकडून अहवाल मागवलाय। कोणत्या तरतुदीं आधारे प्रकल्पाला मान्यता देण्यात आली याचाही तपास सुरू आहे। बघा, आपला देश संविधानाने चालतो। या देशामध्ये सर्व जाती धर्माची लोक राहतात, तसंच राज्यात राहतात, शहरात राहतात, जिल्ह्यात राहतात, तालुक्यात राहतात, गावात राहतात। त्यामुळे अशा पद्धतीने जर कुणी कुठल्याही समाजाचा एखादा मुद्दा घेऊन, जाती धर्माचा मुद्दा घेऊन एखादी टाउनशिपचं प्रमोट करत असेल ते संविधानाच्या विरोधात आहेत। त्यामुळे सरकारने या बाबतीत कुठे ना कुठे निर्णय घ्यावा, कारवाई तिथं करावी। आम्ही कोणाचंही समर्थन करत नाही जो संविधानाच्या विरोधात आणि जो जाती धर्माचा वापर हा पैसा कमवण्यासाठी करत असेल तर त्या सर्व लोकांच्या विचाराच्या विरोधात आम्ही सर्वजण आहोत। याआधी मांसाहारावरून गृहप्रकल्पात घरं नाकारल्याच्या घटना घडल्यात। धर्माच्या आणि जातीच्या आधारावर सोसायटीत राहण्याची परवानगी देण्यावरून वाद निर्माण झाले। त्यात आता थेट धर्माच्या आधारावर अशा प्रकारच्या टाउनशिप उभ्या राहत असतील तर या प्रकल्पांना मंजुरी कशी देण्यात आली? संविधानाची पायमल्ली करणाऱ्या या प्रकल्पांवर याआधी सरकारनं लक्ष का ठेवलं नाही असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। सचिन कदम, साम टीव्ही न्यूज, कर्जत, रायगड।